कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आणि गीता ग्रंथाच्या चरणी नतमस्तक होऊन मी 12व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करत आहे. 12वा अध्याय हा भक्तियोगाचा म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो अनेक मंडळींना आवडतोही. अवघे 20 श्लोक असले तरी त्याच्यामध्ये बरंचसं काही आपल्याला ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं. म्हणून कसं आहे, आपण मागच्या वेळेला मागच्या भागात पाहिलं होतं की श्रेयोही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांतीनं अनंतरम. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे आणि त्यागाने आपोआपच परम शांती मिळते. मग अभ्यासेप्य समर्थोसी म्हटलेलं आहे. पण हा अभ्यास करत असताना विशिष्ट पद्धतीनेच करावा लागतो. मग तो आपल्या व्यवहारातला असो, शिक्षण क्षेत्रातला असो, इतर कुठल्या परीक्षा द्यायच्या असतात तरी तो असो, परंतु आपली बुद्धी त्यावेळेला चांगली असावी लागते आणि स्थिरचित्ताने वारंवार ती गोष्ट केली तर मनावर त्याचा उत्तम संस्कार होऊ शकतो. आणि मग पुढे कसं आहे, त्यागात शांतीरनंतरम. चांगलं कर्म केलं तर फळ मिळणारच आहे आणि म्हणून फळावर फार आसक्ती ठेवू नको. तुला निश्चित तुझ्या अभ्यासामुळे यशप्राप्ती होणार आहे. हे सांगितल्यानंतर पुढे जे 13 पासून 20 श्लोक आहेत, मी 7-8 श्लोकामध्ये भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. पुढे येणाऱ्या 14 अध्यायात गुणातीत कसा असतो त्याची लक्षणं सांगितली. म्हणून हा अध्याय अर्थातच अतिशय सोपा असला तरी त्याचं विवेचनही बरंच आहे. वेळेच्या अभावी मला फार करता येणार नाही हे मी आपल्याला आधीच सांगते. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी म्हटलेलं आहे. भक्त कसा असला पाहिजे? अद्वेष्टा, सर्व प्राणीमात्रांच्या बद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण होता कामा नये. त्याच्यानंतर मैत्र भाव असला पाहिजे, करुण भाव असला पाहिजे, निर्मम असला पाहिजे, निरहंकारी असला पाहिजे, सुख आणि दुःख याच्या बाबतीत समभाव असला पाहिजे आणि क्षमी असला पाहिजे. त्याला जोडून चौथा आहे, 14वा श्लोक आहे तो घेते. संतुष्ट सततम योगी यदात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनोबुद्धी योमद भक्त समे प्रिया. तो समाधानी असला पाहिजे, योगी असला पाहिजे, यतात्मा दृढनिश्चय, माझ्या ठिकाणी त्याने त्याचं मन लावलं पाहिजे असा भक्त मला प्रिय आहे. अशी ही जी लक्षणं सांगितलेले. अद्वेष्टा, द्वेष का वाटतो माणसाला? कारण त्याच्या पाठीमागे स्वार्थ असतो म्हणून. द्वेषामध्ये राग आहे, त्याच्यानंतर क्रोध आहे, भय आहे, हे सगळं काही आहे. आणि म्हणून माझा भक्त कधीही द्वेषाने युक्त असत नाही, तो अद्वेष्टा असतो. आणि हा फार मोठा द्वेष हा काय म्हणलेला आहे, दुर्गुण म्हणलेला, काही सद्गुण त्याला म्हणता येणार नाही. दुर्योधनाच्या मनात सुद्धा द्वेष होता म्हणून दुर्योधन हा वाईट होता असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना द्वेष हा स्वार्थी भावनेतून निर्माण होतो. आपल्याला जे मिळालं नाही ते यांना मिळालेलं आहे, ते कसं आहे ते आता पाहावं म्हणून लोक सर्वसामान्य किंवा सरळ माणसाला त्रास देत असतात. हे आपण व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो. म्हणून अद्वेष्टा सर्व भूताना म्हटले. सगळ्या प्राणीमात्रांबद्दल कुणाबद्दलही द्वेष ठेवू नये. चांगला भक्त व्हायचं असेल तर मित्रभाव असला पाहिजे आपल्याला असं सांगितलेलं आहे. मैत्री चांगली लोकांची असली पाहिजे. मैत्री हा एक सद्गुण आहे. परंतु हे सगळं करत असताना कृष्णसुदाम्यासारखी ही मैत्री असली पाहिजे. एवढा द्वारकेचा राणा आणि साधा गरीब बिचारा ब्राह्मण सुदामा, परंतु दोघांची ही मैत्री सांदीपणी आश्रमात राहत असल्यापासून, शिकत असल्यापासून भगवान श्रीकृष्णाकडे जेव्हा भेटीला येतात सुदामा, तेव्हा त्याचं स्वागत किती केलं. त्याला बसवले खुर्चीवर आणि पाय धुतलेत भगवान श्रीकृष्णाने. किती काटे टोचलेत आणि हे केलं. एका हिंदी कवीने सुंदर म्हटलेलं आहे, त्या ह्याच्यामध्ये घळघळ घळघळ अश्रू व्हायला लागलेत भगवान श्रीकृष्णांच्या डोळ्यातून आणि त्या गरम जलाने पाय धुतलेत. केवढी भव्य कल्पना. असे मैत्रभाव त्याच्या मनामध्ये
असेल तर तो खरा भक्त होऊ शकतो. खरं तर मैत्रीला कुठलीही जातपात नसते, कुठलंही वय नसतं, कुठलाही धर्म नसतो. अशी मैत्री ही निरपेक्ष भावनेने झालेली असली पाहिजे. करुणा असली पाहिजे आहे. करुण भाव मनात असला पाहिजे. कारुण्य म्हणजे दया. दया धर्म का मूल आहे असं आपण व्यवहारात सुद्धा ऐकतो. तेव्हा हा सगळा घेत असताना आपल्याला दयाचे भाव माहिती आहे आपल्याला. एकनाथ महाराज काशीहून गंगेची कावड घेऊन जात होते रामेश्वरला. पण वाटेत त्या घाटावर गाढव तळमळताना दिसलं आणि मग ते सगळे कावड त्याला दिले आहे आणि त्याचे प्राण वाचवलेले. एवढा कारुण्य भाव मनामध्ये असेल ना तरच आपल्याला असं म्हणावं लागेल, हा काय म्हणावं लागेल, तो मनुष्य उच्च अवस्थेला जाऊ शकतो, परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. निर्ममो निरहंकार. निर्मम, मी आणि माझं असं असता कामा नये. आणि निरहंकार असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी आणि माझं ह्याच्याभोवती फिरत असतात म्हणून व्यवहारात संघर्ष निर्माण होतात. हे माझं नाही असं म्हटलं तर मनुष्याला काहीतरी आपल्याला असं म्हणावं लागेल की प्राप्त होऊ शकतं. इदम न मम म्हणून यज्ञ करताना त्याच्यामध्ये काय समिधा घालतात, हे काही माझं नाही. आणि निरहंकारी असतो माझा भक्त. हा अहंकार नाही. अहंकारात सगळ्यात वाईट आहे. मी म्हणणारे सुद्धा असतात, त्यांचा कधीही घात होऊ शकतं, सांगता येत नाही. आणि म्हणून प्राईड इज द प्रेसिडेंट ऑफ द हेल असं म्हटलं आहे. हेल म्हणजे आपल्याला माहिती आहे नरकाचा अध्यक्ष हा अहंकार आहे. अहंकाराचा वारा माणसाला लागू नये त्याने तर नरेश अहंकाराची शेंडी पिळू म्हटलेलं आहे. इतका जर माणसाला अहंकार असेल, माणसाला अनेक प्रकारचे अहंकार असतात, पैशाचे असतात, रूपाचे असतात, धनाचे असतात, शरीर सुंदर असतं, सौंदर्याचे असतात कितीतरी. आमची एवढी मोठी शेती आहे त्याचाही अहंकार असतो, परंतु तो निरहंकारी व्हावा लागतो. हे मला दिलेलं आहे आणि त्याचं रक्षण करणं मी निमित्त मात्र. हे सगळं शेत फुलवणं हे माझं कर्तव्य ह्या भावनेने पाहिलं पाहिजे. आणि म्हणून निरहंकारी असतो माझा भक्त, त्याला कोणत्याही प्रकारचा अहंकार नसतो. समदुःख सुख क्षमी. सुखाचे दिवस येवोत अथवा दुःखाचे प्रसंग येवोत जीवनामध्ये, त्याच्या बाबतीत समभाव त्याच्या मनामध्ये असतो असं आपल्याला सांगायला आहे. आणि क्षमी म्हणजे क्षमावान असतो. कितीतरी उदाहरणं मी मागच्या अध्यायात सांगितलं होती की द्रौपदीने याला अश्वत्थामाला मारू नका म्हणून सांगितलं. कुणाला? अर्जुनाला. धरून आणलं अर्जुनाने त्याला. कारण नाही, पुत्राचं दुःख गेल्यावर काय असते मला माहिती आहे. तेव्हा अश्वत्थामाच्या आईला म्हणजे कृपीला दुःख होईल असं तू करू नको. हा केवढा मोठा क्षमा वीरस्य भूषणम म्हणतात. क्षमा हे वीराचं भूषण आहे असं सांगितलं जातं. म्हणून किंवा येशू ख्रिस्ताचंही उदाहरण मी दिलं होतं मागच्या वेळेला की खिळे ठोकणाऱ्याला त्याने क्षमा केली होती, पण मनुष्य कधी क्षमा करायला तयार नसतो. क्षमा ही त्यासाठी अंतःकरण फार उदार असावं लागतं दुसऱ्याच्या दोषावर पांघरून घालण्यासाठी. यतात्मा दृढनिश्चया हा म्हटलेला आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आणि पुढे काय सांगतात, माझ्या ठिकाणी मनबुद्धी ठेवली तरच मनुष्य आपल्याला असं म्हणावं लागेल की माझा भक्त होऊ शकतो. पुढल्या श्लोकामध्ये यतात्मा याचा अर्थ मन आणि इंद्रिय ही शरीर ताब्यात ठेवली पाहिजे आहे. असा द्वेष न करणारा, निरहंकारी, मीपणा न करणारा, दुःखात समभाव असणारा असा आणि माझ्यावर ज्याची दृढ काय हे असते, श्रद्धा असते, दृढनिश्चय. मी नेहमी इथे नेपोलियनचं उदाहरण देते. संपूर्ण युरोपला पादाक्रांत करणारा, फ्रेंच राज्यक्रांतीचं अपत्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सम्राट नेपोलियन. तेव्हा सैन्यासह एकदा जात असताना त्या जलाशयामध्ये घोड्यावरून पडला आणि अक्षरशः आडवा झाला. तेव्हा सैन्यही घाबरलं, सैनिक घाबरले, आता काय करणार आहेत आपले राजे. तेव्हा त्यांनी सांगितलं, घाबरू नका, या भूमीने मला आता आपलं जवळ केलं आहे, मी निश्चितच फ्रान्सचा अधिपती होणार आहे, राज्य होणार आहे. इतका दृढनिश्चय त्याच्या मनामध्ये, इतका ठाम आत्मविश्वास होता. भक्ताला सुद्धा दृढनिश्चय असावा लागतो, तरच अर्थातच तो उन्नती करून घेऊ शकतो. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चया हर्ष अमर्ष भयोद्वेगैर्मुक्तो यस् सच मे प्रिया. ज्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही, उद्विजते म्हणजे उद्वेग होत नाही, त्रास होत नाही. लोकांनो द्विजते चया
आणि ज्याला कोणत्याही प्रकारचा उभग येत नाही, त्रास होत नाही, हर्ष अमर्ष भयोद्वेगे, हर्ष म्हटलेला आहे, त्याच्यानंतर मत्सर भय उद्वेग इत्यादींनी जो मुक्त आहे, अलिप्त आहे, असा भक्त मला प्रिय असतो. हर्ष वाटला, आनंद झाला की तो हुरळून जात नाही. दुःख वाटल्यानंतर अगदी आता मी किती होरपळलं, केवढा कठीण प्रसंग आला आहे, दुःखाने होरपळून जात नाही. अशाला त्याने जिंकलं आहे, असा त्याच्यापासून जो मुक्त आहे भक्त आहे. सचमे प्रिया म्हटलं, असा भक्त मला प्रिय असतो. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्व आरंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. निस्पृह गुणांनी युक्त असा भक्त कसा असतो? अनपेक्ष, त्याला अपेक्षा नाही कोणत्याही प्रकारची. प्रत्येक माणसाला जीवन जगत असताना आपल्या ह्या माणसापासून अशी अपेक्षा असते, पण खरा भक्त हा निरपेक्ष असतो. शुचिर दक्ष आहे, शुद्ध असतो, मनाने शुद्धता असणं, प्युरिफिकेशन ऑफ माइंड. गीतेच्या अभ्यासाने, गीता काही गुहेत जाऊन शिकायची नाही, हिमालयात जाऊन नाही, इथे शिकायची आहे. तरुण वयात तर अधिक शिकायचे आणि मन चांगलं करण्यासाठी. कारण जे आपण ह्या वयात संस्कार घेतो त्याचं आपलं व्यक्तिमत्व घडत जात असतं. म्हणून हे जे गुण सांगितले आहेत ते आपण गुणसुद्धा आपण अंगीकारले पाहिजेत जीवनामध्ये. शुची याचा अर्थ शुद्धता, मनामध्ये कोणत्याही प्रकारचं किलमिश नको, कोणत्याही प्रकारचा द्वेषभाव नको, अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, प्युअर असलं पाहिजे. जे पोटात असेल तेच ओठातून बाहेर येईल. पोटात एक आणि ओठात एक असं असेल तर ती माणसं लबाड आणि ढोंगी असतात. आणि ढोंगी माणसं कशी असतात? माऊलीने असं म्हटले, ते पेंढा भरलेले वाघ सिंह जसे खरे वाटतात ना, तशी ढोंगी माणसं. खरंच सांगतोय की का असं, पण नंतर माणसाला अनुभव घेतल्यावर कळून येतं की हा ढोंगी आहे, हा शुद्ध मनाचा नाही. अंतःकरण म्हणून तुम्ही जे करता ना त्याच्या पाठीमागचा हेतू काय? हेतू चांगला असेल तर आपोआपच चांगलं फळ मिळेल. हेतू वाईट असेल तर अर्थातच मनुष्याची अधोगतीही ठरलेली आहे. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा म्हटलेलं आहे. दक्ष असला पाहिजे. अर्थातच आपल्याला माहिती आहे उदाहरण महाभारतातलं, द्यूताला एकदा नाही दोनदा बोलवलं धर्मराजाने आणि मग पांडवांचा तिथे पराजय झाला. लबाडीने खेळले, म्हणजे सगळं काही पणाला लावलं, बायको सकट, मुलांसकट, राज्यासकट, परंतु तिथे युधिष्ठिराचा सद्गुण हा दुर्गुण ठरला असं म्हणावं लागेल. दक्ष राहिले नाहीत पांडव त्याच्या बाबतीत. उदासीनो गतव्यथा म्हटलेलं आहे. उदासीन याचा अर्थ आळशी असं नाही. उदासीन म्हणजे सुखदुःख कोणतेही मान अपमान येवो तर त्याच्या बाबतीत तो उदासीन, पक्षपात न करणारा, काही हो तरी हा निरपेक्ष स्थितप्रज्ञासारखा शांत स्वस्थ असतो. आणि गतव्यथा म्हणजे ज्याची व्यथा गेलेली आहे, दुःखातून मुक्त झालेला आहे. आपल्याला असं वाटतं का सगळे संत महात्मे आचार्य आपल्याकडे होऊन गेलेले तत्ववेत्ते हे सगळ्यांना काही त्रास झाला नाही? सगळ्यांना त्रास सहन करावा लागला. गुड पीपल ऑलवेज सफर्ड इन देअर लाईफ असं म्हणतात. चांगल्या माणसाला आयुष्यामध्ये फार दुष्ट लोक हे त्रास देत असतात. हे व्यवहारात, शिक्षण क्षेत्रात, राजकारणात, समाजकारणात आपण पाहतो. पण ज्याला व्यथा निर्माण झाल्यानंतर त्याचं काहीच वाटत नाही. सगळ्या लोकांना पछाडलेलं आहे. बघा, रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर झालेला होता, रमण महर्षींना कॅन्सर झालेला होता, आदी शंकराचार्यांना भगंदर नावाचा रोग झालेला होता. आणि रामकृष्ण काय असोत किंवा शंकराचार्य असो, त्या सगळ्यांना त्रास सहन करावा लागलेला होता, हे आपल्याला माहीत. पण त्याच्या बाबतीत ते उदासीन, गतव्यथा, काही झालं तरी त्यांना त्याचं हे काही दुखतंय, कळवळलं आहेत असं कधीच होत नाही. ही मागे गोष्ट सांगितली आहे की भक्ताने सांगितलं, आता कालीमातेला प्रार्थना करा. रामकृष्णांना गुरूंना सांगितलं की तुमचा हा सगळा दाह जो आहे आम्हाला वेदना पावत नाही, जे कालीमातेच्या मनात असेल तसं घडेल असं सांगितलं. मी म्हणजे शरीर नाही. माझ्या माहितीत एका व्यक्तीला कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी तो कॅन्सर सहन केला, कारण तेवढी लेवल त्यांनी अध्यात्मातली गाठली होती की मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे मन नाही, माझ्यात फक्त चैतन्य आहे. तेव्हा त्याच्याबद्दल कशाला, हा शरीर हे जाणारच आहे काही दिवसांनी, तेव्हा त्याच्याबद्दल ते उदासीन होते. गतव्यथा, ज्याची व्यथा गेलेली आणि त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही असे. सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. आणि सर्वारंभ परित्यागी, सर्व आरंभांचा त्याग करणारा असं म्हटलेलं आहे. म्हणजे गीता इथे सांगते आहे की आरंभाचा त्याग कर. जे काही वाटलेलं आहे तुला ह्याच्यामध्ये
तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सर्वारंभ परित्यागी, सर्वारंभ याचा अर्थ कर्माबद्दलच्या असणाऱ्या फळाबद्दलचा तू त्याग कर असं सांगितलेलं आहे. असा भक्त योमद भक्त समेप्रिया, प्रत्येकाला योमद भक्त समेप्रिया म्हटले शेवटी. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समेप्रिया. यो न रुष्यती न द्वेष्टी म्हटलेलं आहे. दुःखाने हताश होत नाही आणि सुखानेही हुरळून जात नाही, शोक करत नाही, इच्छा करत नाही. शुभ आणि अशुभ, शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समेप्रिया असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ शुभ आणि अशुभ अशा सर्व कर्मांचा त्याग करणार आहे तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. कोणत्याही प्रकारच्या कामना नाहीत. शुभ वाटलं आहे, यश मिळालेलं आहे तर मी हुरळून जावं का नाही. कारण काही वेळेला आपल्याला असं म्हणावं लागतं की त्यामुळे यश मिळालं किंवा चांगली कर्म झाली की मनुष्याला अहंकार चढतो आणि त्याला मनुष्य मग कुठे आहे, काय गगनाला हात पोचलेत की काय असं आपण म्हणतो. आणि मग त्याचं पुन्हा परत कधी अधःपतन सुरू होतं, अहंकार होतो ना, येतो, निर्माण होतो यश मिळालं की माणसाला. तेव्हा त्याच्या बाबतीत जो उदासीन आहे, त्याचा त्याग करणार आहे असा भक्त मला प्रिय आहे. आणि मग शत्रुमित्र कसा असावा, शत्रुमित्रांबद्दल त्याची भूमिका कशी असते पुढल्या 2-3 याच्यामध्ये आणखीन काही भाग सांगितला आहे. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. समशत्रौच मित्रेच, शत्रू आणि मित्र यांना समान वागवणारा, मान आणि अपमान यांच्या बाबतीतही समानता असणारा, शीत उष्ण सुख दुःख मान अपमान याच्या बाबतीमध्ये सम असणारा, संग विवर्जिता म्हटलेला आहे. म्हणजे ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही असा भक्त जो आहे तो मला हा प्रिय आहे. आपल्याला राणा प्रतापचा गोष्ट ही सगळी माहिती आहे. फार मोठा वीर शूर होता पण अत्यंत गरीब होता. परंतु त्याच्या सैन्यात भामाशाह, त्याचंही चरित्र फार छान आहे. आणि राणा प्रताप गरीब होता आणि म्हणून भामाशाहाकडे फार मोठी संपत्ती होती आणि म्हणून त्याने एका घोड्यावर लादून, त्याला काहीच मिळत नाही, वणवण फिरत होता राणा प्रतापसुद्धा. तेव्हा एका घोड्यावर सगळं धान्य आहे, कपडे आहेत, वस्त्र आहेत, पैसे सगळं त्याने पोत्यामध्ये बांधलं आणि राणा प्रतापच्या घरी नेऊन पोहोचवलं. संग विवर्जिता, ज्याची आसक्ती नाही, हे मलाच मिळालं पाहिजे नाही, त्या राणा प्रतापासाठी त्यांनी दिलेली होती. किंवा शत्रुमित्रांना सुद्धा जो सारखाच वागवतो. आपल्याला माहिती आहे श्रीकृष्णाकडे अर्जुन आणि हे काय दुर्योधन गेले होते. दुर्योधनालाही सारखंच वागवलेलं होतं आणि अर्जुनालाही सारखंच वागवलं. दुर्योधन म्हटला नाही, आधी मी आलेलो आहे, त्यामुळे आधी माझी मागणी काय, माझी डिमांड पुरी करा, असं दुर्योधन तिथे भांडत होता. हा कथाभाग महाभारतातला लहानपणी सगळ्यांनीच ऐकलेला आहे. आणि म्हणून जो त्याच्या बाबतीमध्ये शत्रूला आणि मित्राला, उलट शत्रूंनी त्रास दिला तर माणसाची खरी कस लागत असते. शत्रू का त्रास देत असतात, एक स्वार्थासाठी, द्वेषापोटी त्रास दिला जातो, अहंकारामुळे. आपल्याला जे मिळालं नाही ते ह्यांना कसं मिळालं आहे. परंतु ज्याची वृत्ती शत्रू आणि मित्रांच्या बाबतीत सारखीच आहे, सुखदुःखाबाबत आहे, मान हो मान येव हो अथवा अपमान हो, सारखंच आहे. उलट अपमान करणाऱ्याचीच कीव करावीशी वाटते. कारण एखाद्या चांगल्या माणसांचा लोक अपमान करतात त्यावेळेला त्या माणसाला समजत नाही याची योग्यता किती आहे ते. परंतु असा भक्त जो माझा असेल तो समभावनेने पाहतो. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान्ये प्रियो नरहा म्हटलंय. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी म्हटलेलं आहे. किती छान आहे. निंदा आणि स्तुती यांना समान मानणारा, संतुष्ट समाधानी असणारा, कोणत्याही प्रकारच्या शरीराच्या निर्वाहामध्ये समाधान, अनिकेत म्हटलेलं आहे. राहण्याच्या ठिकाणी बाबतीमध्ये ममता नसणारा, स्थिरमती, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, असा भक्त मला हा प्रिय आहे असं सांगितलं होतं. जसेच्या तसं आचरणात आणणारा असं म्हटलं पाहिजे. तेव्हा तुल्य निंदा, कोणी स्तुती करो कोणी निंदा करो, खरं स्तुती ही वाईट असते. स्तुती अति केली माणसाची की मनुष्याला सुद्धा अहंकार चढतो, हेही भाग आपल्याला माहिती आहे. परंतु आपल्याला असं म्हणाल विषयासारखी म्हणतात कीर्ती किंवा स्तुती. माणसं ज्या वेळेला विशेषतः राजकारणात स्तुती केली जाते,
स्तुती पाठक असतात माहिती आहे, स्तुती करावी परमेशाची करू नये वृथा मानवाची, असं हे आहे, सुभाषित आहे. परमेश्वराची स्तुती करावी. स्तोत्र याचा अर्थ स्तुतीपर केलेलं असणारं स्तोत्र किंवा जो काही मंत्र असेल ते त्याच्यात दिलेलं असेल. परमेश्वराची स्तुती करावी, माणसाची करू नये. असं म्हटलं तरी माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची स्तुती करतात आणि आहे त्यापेक्षा आणखीन काहीतरी, आणखीन हा मनुष्य किती मोठा आहे सांगत असतात. कारण त्याच्या पाठीमागे सुद्धा त्यांचाच असतो, काय असतो, स्वार्थ असतो. समाधानी आहे. पूर्वीच्या काळी लोक घरात समाधान हाच करा घराचा अलंकार, असं 50-60 वर्षापूर्वी लिहून ठेवत असतात. संतुष्ट म्हणजे समाधानी असणं, सुखी असणं वेगळं आणि समाधानी असणं वेगळं. सुखदुःखात समभाव असला पाहिजे. अनिकेत आहे, स्थिरमतीर आहे, म्हणजे ज्याची बुद्धी ही स्थिर झालेली आहे असा भक्त मला प्रिय आहे. बुद्धी अनेक प्रकारची असतो, सांगितलं अनेक प्रकारचे त्याला पैलू आहेत. संशय निर्माण होतो बुद्धीमध्ये, व्यवसायात्मिका, किम कर्तव्य मूळ होतो, कितीतरी प्रकारची अतिशय तैल बुद्धीचे असणारे चांगले पण आहे बुद्धीचा पैल. आणि म्हणून अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान्य प्रियो नरहा असं म्हटलंय. राहणाऱ्या जागेबद्दल सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल की व्यक्ती ही, हे घर काय आहे, काय धर्मशाळेसारखंच आहे असं आपल्याला म्हणालं आहे. काम झालं की निघून जायचं आहे, जन्म आणि मृत्यू याच्यामधला हा प्रवास आहे. स्टेशन आलं की उतरून जायचं आहे, घर सोडायचं आहे, असा त्याचा अर्थ असतो. म्हणून दुर्जनांनाही पसंत पडणे, सज्जनांना आवडत नाही खरं स्तुतीही केलेली, म्हणून कोणत्याही प्रकारची अपेक्षा सज्जनांना नसते असं म्हणावं लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला इथे एक मोह होतं सांगायचा की भक्त पुंडलिकाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वीट पिकली आणि त्याच्यावर आईवडिलांची सेवा. पण तीर्थयात्रेला गेलं होतं आईवडिलांना घेऊन, त्या काळामध्ये केवढं खरं अवघड होतं. आणि अशा वेळेला एका ऋषींच्या आश्रमात राहिल्यानंतर त्या 3 सुंदर स्त्रिया त्याला दिसल्या भक्त पुंडलिकात. आणि कशा काय बुवा इथे तुम्ही आहात म्हणून, आणि एवढं चांगलं रूप आहे दिसायला, तर तुम्ही कशा आहेत? तर त्यांनी काय छान उत्तर दिलं पुंडलिकाला. त्या होत्या गंगा, यमुना आणि काय ती गुप्त असणारी सरस्वती नदी. आम्ही तिथे म्हणे काळ्या झालो पाण्यामध्ये. कशामुळे काळ्या झाल्या? कारण गंगा पापम शशी तापम. कारण सगळे आमच्याकडे येतात, नदी स्नान करतात आणि पाप सगळी धुवून टाकण्याचा प्रयत्न करतात, म्हणून आम्ही काळ्या झालो. मग काळ्या झालो नंतर तर आम्हाला समजले का या इथल्या ऋषींच्या आश्रमात राहा आणि तिथे सेवा करा. म्हणून त्यांनी सेवा केली, तिथे झाडत होत्या, त्या अंगण सगळं स्वच्छ करत होत्या आणि मग आम्हाला हे रूप प्राप्त झालं. सांगायचा उद्देश एवढाच आहे की अशा भावनेने केलेला आहे. आता गंगा पापम शशी तापम म्हटलं जातं, तरी गंगेमध्ये स्नान केल्यावर उडी मारल्यानंतर पाप लागतं, पण पुन्हा इथे आल्यावर भ्रष्टाचार मनुष्य सुरू करतो. त्याचं काय रामकृष्ण परमहंसांनी उदाहरण दिलं आहे. तिकडे सोडून आले, पुन्हा इकडे आल्यावर सुरू राजकारणामध्ये प्रवेश केल्यावर. कारण भ्रष्टाचार तरी का होतं हो? कारण पुढे भवितव्य काय असेल, मला काही नाही आहे काही, आता आजच्या काळात पेन्शन वगैरे आहे ती गोष्ट वेगळी, परंतु पुढे भीती वाटते माझ्या भविष्यात पुढे मुलाबाळांचं कसं होईल, काय होईल याचाही विचार करावा लागतो. म्हणून माणसं भ्रष्टाचार करतात, म्हणून पैसे खातात. जे माझं नाही ते मी घेणारच नाही असा भाव मनामध्ये असावा लागतो. म्हणून समाधानी असावं लागतं. समाधानी नसेल किंवा अनिकेता असेल तरच मनुष्याला उत्तम भक्त होता येतं. आणि पुढे शेवटी म्हटलेलं आहे, ये तु धर्म्यामृतविदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत परमा भक्तास्ते तीव मे प्रिया म्हटलेलं आहे. धर्माला आपल्याला असं म्हणावं लागेल, जे श्रद्धाळू असतात ते कसे असतात? मतपरायण असतात. यथोक्तम पर्युपासते म्हणजे काय? जसं आहे तसंच आचरणात आणतात, श्रद्धेने वागतात. आणि असे भक्त मतपरायण होऊन पर्युपासते निष्काम प्रेम भावाने सेवन करतात, असे भक्त हे मला अतिशय प्रिय होतात. असं धर्ममय अमृताचं आहे, हे अमृत आहे असं म्हणावं लागेल. ही भक्ती, अशी त्यांची भक्ती ही अमृतमय आहे, ही मला प्रिय आहे. म्हणून हे जे भक्तांची जवळजवळ 36 लक्षणं याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले दिसतात. प्रत्येक काय एक एक लक्षणावर एक एक तास बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेचं मान लक्षात ठेवून मी हा भाग सांगितला आहे. म्हणून समभाव महत्त्वाचा आहे, कर्मफल त्याग महत्त्वाचा आहे.
आसक्ती सोडून देणं महत्त्वाचं आहे, द्वंद्वापासून मुक्त असणं महत्त्वाचं आहे, लोककल्याणासाठी काम करणं महत्त्वाचं आहे. असा सर्व भाग यामध्ये आपल्याला आलेला दिसून येतो. आणि भक्तियोगाचा महिमा ज्ञानेश्वर माऊलींनी तर 12व्या अध्यायात केवढा तरी गायलेला आपल्याला दिसून येतो. कितीतरी ओव्या याच्यावर आहेत. ज्ञानेश्वरीच्या आधाराने सांगायचं तर आणखीन बराच वेळ लागेल. तर अशी जी भक्ताची लक्षणं आहेत, अरे भक्ती करायला वेळ नाही, अमुक नाही, मी काहीच करत नाही, परंतु मनाला शिस्त लावली तर माणसाला काहीतरी प्राप्त होऊ शकतं. समभाव जो आहे तो समभाव हा मनाचा समभाव आहे. म्हणून काहीही असलं, संग रंग ढंग असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा असं म्हटलेलं आहे. त्याग याग प्रेम असो काही म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी हा केवढा तरी वारकरी संप्रदायातला मोठा मंत्र आहे, तुकाराम बुवाने दिलेला आहे. असं जर असेल, सगळे संत असे समभावाने वागत होते, वाईट वाटलं नाही, बुडवले आहेत काय अभंग गाथा बुडवली, परंतु नामस्मरणामध्ये केवढे रंगलेले आहेत तुकाराम महाराज असं म्हणावे. सगळ्याच संतांना त्रास सहन करावा लागले, सगळ्यांना छळ सोसावा लागलेला आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा ते तारून गेले. म्हणून आपण नौकेत बसलो आहोत, नावाडी परमेश्वर आहे, तो मागच्या अध्यायात येऊन गेले. या नावा पहिलं तीरापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तम भक्ती असावी लागते. तर भक्तीवर बोलायचं तर खूप भक्तीचे प्रकार आहेत, पण ही भक्ती निरपेक्ष भावनेने मतपरायण होऊन परमेश्वराच्या चरणी मस्तक होऊन सगळी कर्म त्याला अर्पण करून फलाविषयी उदासीन राहून भक्ती केली तर असा भक्त परमेश्वराला प्रिय असतो आणि त्याच्या संकटालाही तो धावून येतो. हेही तितकंच खरं आहे. असा हा 12वा अध्याय हा सुंदर भक्तिप्रेमाने भरलेला आहे आणि ती भक्ती आपण सर्वांनी स्वीकारी. जो आवडता देव असेल त्याची भक्ती आपण करावी, त्याचं स्तोत्र म्हणावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार आणि उन्नती आणि एक विशिष्ट प्रकारची आध्यात्मिक उंची आपण गाठावी असं मला इथे सांगावं असं वाटतं. आणि आता या भक्तियोगाला आपण इथे पूर्णविराम देऊन पुढल्या गीतेतल्या अध्यायाला, पुढल्या याच्यात नवीन अध्यायाला सुरुवात करू. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.